अरे यार किती फ्रस्ट्रेटिंग आहे गौरव. माझ्या घरातले आजपर्यंत कोणीही कोर्टाची पायरी चढलं नाही. आम्ही रोज कोर्टाच्या बाहेर माव विकतो काय? माझी पण पहिलीच वेळ आहे. जज साहेब, माझे जे अशील आहेत ते त्यांच्या वडिलांना कंटाळलेत. त्यांना त्यांच्या वडिलांचा वैताग आलाय. अरे वैताग तर मला आलाय भाई. हे भिडू, वैताग तर मला आलाय. मी वकील आहे. हा ते भिडू वकील आहे ना, वैताग मला आलाय ना. कधीपासून सांगतो मला लग्न करून दे, लग्न करून देतो, लग्न करून देतो, लग्नच करून देत नाही. फर्निचर जुनं झालं माझं, घरातलं फर्निचर जुनं झालं माझं. मला काही कंपनी नको. तू बोल ना उसको. खरे 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 कंटाळलेत हे. अरे ह्या माणसाने त्याला लहानाचं मोठं केलं, रक्ताचं पाणी करून IAS केलंय. हे अशा चेहऱ्याचे पण होतात आहे. काय विचार? IAS इडली अँड सँडविच याचा गाड आहे माझा. इडली सँडविच. हा मग बरोबर आहे. आणि कसं आहे माय लॉर्ड की माझ्या अशिलांचा हा जो बिझनेस आहे तो त्यांनी स्वतःच्या जीवावर उभा केलेला आहे. या माणसाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. संबंध नाही कसं काय म्हणू शकता तुम्ही मॅडम? हा संबंध नाही. संबंध नाही कसं म्हणू शकता मॅडम तुम्ही? संबंध आहे. त्याशिवाय काय हा माणूस माझ्या क्लायंटला गाड्यावरती उकडलेले बटाटे सोलायला ठेवतो. पांढरी चटणी. हा पांढरी चटणी सुद्धा माझ्या क्लायंट कडनं बनवून घेतो. ते इडलू. एक मिनिट, इडलू नसतं ते इडली असते. इडली सुद्धा यांच्याकडनं बनवून घेता तुम्ही. आणि हा काय करतो माहितीये का, ब्रेडचे कापलेला खडा मला खायला देतो. चला बबडू. काय म्हणले? बबडू. लहानपणापासून मी त्याला बबडूच म्हणतो, अजून काय म्हणणार? नाही बरोबर आहे. त्यांना शेवटच्या शब्दाला डू लावायची सवय आहे. ते मला पण नेहमी म्हणतात. बबडू म्हणत नाही तुला. तुम्ही आय लव्ह यू. लव हा लक्षात ठेव वर्ड. तुम्ही जे म्हणता नेमकं ते इकडे बोलू शकत नाही. पण ते भैताडू म्हणतात. विषयांतर होत आहे जज साहेब. हो तेच म्हणतो, विषयांतर होते. आणि हा माणूस खोटं बोलतोय. हो खोटं बोलताय ते. तुम्हाला सांगते सगळी घरातली कामं आम्हीच करतो, हे काहीच करत नाहीत. हे सतत फक्त मला बायको आण, मला बायको आण, मला बायको आण हेच चालू असतं त्यांचं. एक मिनिट माय लॉर्ड, एक मिनिट. काय म्हणाल तुम्ही आता? मला बायको आण, मला बायको आण, मला बायको आण. तुम्ही आता महेश मांजरेकर सरांचा आवाज काढण्याचा प्रयत्न केलाय का? हे बघा मॅडम, आमचं सगळ्यांचं करिअर उद्ध्वस्त झालेलंच आहे. तुमची ही सुरुवात आहे. तुम्ही तरी काळजी घ्या.